बीडच्या शांतता रॅलीच्या परवानगीवरून आरोपांच्या फैरी झडतायत। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये जुंपली आहे। मुंडे आणि जरांगेंमधील संघर्ष हा उफाळलाय। बीडच्या मराठा शांतता रॅलीच्या निमित्तानं धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष रंगतोय। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया हा खास रिपोर्ट। बीडच्या शांतता रॅलीच्या परवानगीवरून आरोपांच्या फैरी। मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात जुंपली। मुंडे जरांगेंमधील संघर्ष उफाळला। बीड लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचा दुसरा अंक बीडच्या शांतता रॅलीच्या निमित्तानं सुरू झालाय। बीडमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली। तरीही सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगेंचा आरोप मात्र फेटाळून लावला। बीडमधील रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली, मात्र जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। ही बातमी पूर्णपणाने चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतांच्या ध्रुवीकरणामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झालाय। या पराभवाला मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप मुंडेंचे समर्थक करतायत। जरांगे पाटील आतापर्यंत भुजबळांवर जहरी टीका करत होते, आता त्यांच्या रडारवर धनंजय मुंडे आल्याचं अधोरेखित झालंय। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।